भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा हक्क दिला आहे आणि त्याची खरी अंमलबजावणी करण्यासाठी आर्टिकल 15 तयार करण्यात आला. हा लेख मूलभूत हक्कांपैकी एक असून त्याचा मुख्य उद्देश समाजातील भेदभाव थांबवणे हा आहे. आर्टिकल 14 आपल्याला कायद्यापुढे समानता देतो, परंतु आर्टिकल 15 अजून पुढे जाऊन विशिष्ट आधारांवर होणारा अन्याय थांबवतो. संविधान म्हणते की कुणावरही धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारांवर भेदभाव करता येणार नाही. हे बंधन केवळ सरकारवरच नाही तर सार्वजनिक सुविधा पुरवणाऱ्या व्यक्तींवरही लागू आहे. म्हणजेच दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, रस्ते, विहिरी, घाट, पाईपलाईन, सार्वजनिक जागा यामध्ये कोणत्याही नागरिकावर जात, धर्म किंवा लिंगाच्या आधारावर निर्बंध घालता येणार नाहीत. आर्टिकल 15(1) स्पष्ट सांगते की राज्य कोणालाही या आधारांवरून वंचित करू शकत नाही. उदाहरणार्थ, सरकारी नोकरी, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, संसाधने किंवा सुविधा देताना जात किंवा धर्मावरून भेदभाव करणे असंवैधानिक आहे. आर्टिकल 15(2) सामान्य लोकांनाही लक्षात ठेवून बनवले आहे. दुकानाचे, हॉटेलचे, सार्वजनिक स्थळाचे मालकसुद्धा या जातीच्या लोकांना प्रवेश नाही असा बोर्ड लावू शकत नाहीत. अशा प्रकारचा भेदभाव थेट कायद्याच्या विरोधात आहे. पण संविधानाने एक महत्त्वाचा अपवादही ठेवला आहे. आर्टिकल 15(3) सरकारला महिलांसाठी आणि मुलांसाठी विशेष तरतुदी करण्याची परवानगी देते. याचा उद्देश भेदभाव करणे नाही, तर सामाजिकदृष्ट्या दुय्यम स्थितीत असलेल्या गटांना संरक्षण देणे आहे. त्यामुळे महिलांसाठी बस सीट राखीव ठेवणे, मुलींसाठी शिष्यवृत्ती देणे किंवा मुलांसाठी विशेष योजना तयार करणे हे पूर्णपणे वैध आणि संवैधानिक आहे. आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 15(5) हे आपल्या देशातील आरक्षण व्यवस्थेचे संविधानिक आधारस्तंभ आहेत. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांसाठी म्हणजेच एससी, सेंट आणि ओबीसी विशेष शैक्षणिक आणि सामाजिक उपाययोजना करण्याचा अधिकार राज्याला इथे दिला आहे. विशेषतः आर्टिकल 15(5) शैक्षणिक संस्थांमध्ये सीट्स आरक्षित ठेवण्याची परवानगी देतो, परंतु अल्पसंख्याक संस्थांना यापासून सूट आहे. यामुळेच भारतातील मागासलेल्या समाजघटकांना शिक्षण, संधी आणि समान हक्क मिळवण्यासाठी मोठा हातभार लागतो.